हे बघा कसे तीळ भाजते मी. बारीक गॅस ठेवलेले आहे, जास्त फास्ट नाही करायची गॅस, नाही तर तीळ कच्चे राहणार आणि पटकन असे लाल होणार. हे बघा कसे झालेले आहेत मस्त आपले. हे बघा आणि हे बघा चौकोन पण आहे. आता हे बनवतात बघा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी ब्लॉगमध्ये. चला मंडळी, आज आहे मकर संक्रांती. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर चला, आज आपण माझ्या ब्लॉगमध्ये पाहणार आहात तिळगुळ कसे बनवणार, म्हणजे चिक्की कशी बनवणार आहे या ब्लॉगमध्ये मी हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला, त्याच्यासाठी काय काय घेतले हे तुम्हाला मी पहिला दाखवते. तर इथं घेतले आहे चिक्कीचं गूळ. हे तीळ आहेत बघा, व्हाईट कलरचे मस्तपैकी. आणि ह्याला आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे भाजून. ते वेलची पूड आणि इथं आहे घी. तर चला सुरुवात करूया. पहिला तीळ भाजून घेऊया आपण. तीळ भाजून घेते. हे बघा तीळ भाजून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला. असे बारीक गॅस ठेवायचे मंद आचेवर, जास्त फास्ट नाही करायची. आणि तीळ भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा कसे तीळ भाजते मी. बारीक गॅस ठेवलेले आहे, जास्त फास्ट नाही करायची गॅस, नाही तर तीळ कच्चे राहणार आणि पटकन असे लाल होणार. म्हणून कधी पण बारीक गॅस करून मंद आचेवर तीळ घातल्याचे आहेत. सगळीकडची घातलंच राहायचा. कसं भाजून घेतले बघ मी तीळ. सगळीकडची करायचा, नाही तर लागतील एके साईडला. असं पसरायचं. तर चला, झाल्यावर तुम्हाला दाखवते मी. तर चला मंडळी, बघा मस्त तीळ ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतले मी. हे बघा. आता गॅस बंद करूया आणि आपल्या पुढची प्रोसेसला आपण सुरुवात करूया. चला. चला मंडळी, आता प्लेटमध्ये काढते. तर हे बघा तीळ कशी भाजून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकूया. हे बघा वेलची पूड टाकली मी. हे बघा आणि पण टाकलेले आहेत बघा. तुमच्यावर आहे, शेंगदाणे टाकायचे असेल टाका, नाही तर चण्याची डाळ टाका. मी शेंगदाणे भाजून टाकते. बघा ते एकजीव करू असे. तर आता आपण चिक्की बनवूया. चला. हे बघा. चला, आता तवा ठेवलेला आहे आपण मंडळी. आता आपण याच्यामध्ये घी टाकूया. हे बघा एक चमच घी टाकले बघा. आता गूळ टाकूया बघा. आता मंद आचेवर आपल्याला हा गूळ बारीक करायचा आहे. एकदम बारीक करायची, अशी तार वळली पाहिजे त्याची. हे बघा असं बारीक गॅसवर आपल्याला गुळ हे करायचं आहे. पाव किलोला अर्धा पाव गुळ घेतलेला आहे मी. हे बघा. तर बघा मंडळी कसं गुळ वितळलेलं आहे. आणि बघा कसं पाक झालेलं आहे. मस्त शिजवायचं आपल्याला अजून पाक. आता आपण आहे ना याच्यामध्ये ते टाकूया तीळ. चला
टाकूया. चांगलं शिजवायचं आपल्याला. बघा मंडळी कसं मस्त झालेलं आहे. आता आपण लादी वगैरे करूया. चला गोळा बनवूयाचा. चला तर इथं लादीवर तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला लाटण्याला पण तेल लावायचं आहे. बघा असं आहे बघा, चिटकायला नको. चला आता गोळा बनवूया इथं आपण. गरम गरम आहे, गोळा बनवूया. असं लादीवर गोळा केले बघा मी. चटका लागेल म्हणून असं करायचं चमच्याने. अशी आपल्याला बारीक पोळी करायची आहे बघा. गरम आहे खूप. तर आपण लाटण्याला पण तेल लावलेलं आहे बघा. हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे. तर बघा म्हणाले किती अशी पोळी लाटलेली आहे मी. अशी सागल्या कडाकडाने आपल्याला लाटून घ्यायची आहे बघा. बघा अशा कडाकड्यातून लाटून घ्यायचे. बघा कशी झालेली आहे. कडा आपल्याला काढायचे आहेत. जेवढी पातळ होईल तेवढी करायची आहे तुम्हाला. बघा कशी पोळी फिरते आपली. चिक्की झालेली आहे. चला आता मस्त कापूया आपण. बघू कशा कापतात. पहिला साईडून कडा काढायच्यात आपल्याला. हे बघा क्रिप्स झालेली वाटते. हे बघा चिक्की बघा मस्त कडक. बघा मंडळी चिक्की. कापल्यावर तुम्हाला दाखवते दुसरे कशा कापते मी. तर बघा आता कसं कापून घेतलेलं आहे मी. हे बघा. चला आता याची चिक्क्या कशा करते ना मी तुम्हाला दाखवते. सुरी उलटी धरली वाटते मी. हे बघा बघा कसे झालेले आहेत मस्त आपले. बघा आता हे बघा कसे कापते मी. मला पाहिजे तर काजू कतलीसाठी पण कापू शकता तुम्ही.
हे बघा, अशा पण कापू शकतो. हे बघा, हे बघा. हे बघा, काजू कापल्यासारखे कापते बघा मी. हे बघा, आणि चिक्की पण तुम्हाला तोडून दाखवेन मी कसे झाले ते. हे बघा, काजू कतलीसारखी डिझाईन. चला आता काप. तर आपले चिक्क्या बघा मस्त झालेत आणि आता हे कापतात. त्यांना सांगितलं कापायला. हे बघा, हे बघा आपली चिक्की बघा मस्त झाली बघा. आणि हे बघा चौकोन पण आहे. आता हे बनवतात बघा. हां, आता आपण देवाला दाखवू, मग आपण खाऊ, मग नंतर आपण आपल्या मंडळींना देऊ, नातेवाईकांना. हे बघा, थोडी यांना हेल्प करायला सांगितली. चुरा झाला म्हणजे क्रिप्सी झाली, समजला. बघा, चला आता याच्यात भरते मी, मग पण देवाला दाखव. चला, देवाजवळ दाखवलं पहिला तिळगुळ. बघा, गणपती बाप्पा. चला, तर चला मंडळी, या तिळगुळ खायला. आता तुम्हाला ब्लॉग मी नंतर कंटिन्यू करणार आहे. आता पहिला एक चिक्की खाऊन दाखवते तुम्हाला मी. कुंजा बघा आमचा. हे बघा, एक चिक्की खाऊन दाखवते. आवाज तर येत असेल. मस्त झाले. तोडून पण दाखवते पण ना तुम्हाला एकदा. चला या, खाऊन बघा. बा मस्त झाले, छान. तोडून दाखवता मला. हे बघा, हे बघा, मस्त कुरकुरीत आणि क्रिप्सी झालेली आहे चिक्की. चला आता भेटूया नंतरला. तर मंडळी, चिक्की आहे ना मी पॅकिंग केली आता बघा जस्ट. हे बघा, हे बघा 10 पॅकेट आणलेली. मस्त चिक्की पॅकिंग करून घेतल्या. चला आता संध्याकाळी आपण द्यायला जाऊया, तेव्हा तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करणार. तिळगुळ आणले दादाला बघा. आता घरी आली मी. इथं दादाला तिळगुळ. हे बघा, दादासाठी तिळगुळ आणलेत. आणि इथं कुंज आहे. हा बघा, आम्हाला तिळगुळ दिले ना. हे बघा, इथं गीताने आणले, इथं मीनी आणले. हे बघा. चला ते घरी जायला लगेच निघते, कारण की उद्या मला काम आहे खूप. चला घे तिळगुळ, घे आणि गोड गोड बोल. बोल बाबू. कुंजा बघा, ओवीला तिळगुळ दिला. चला चला मंडळी, कसा वाटला आजचा ब्लॉग मकर संक्रांती? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बघितलं तुम्ही मी कशा चिक्क्या बनवले मस्त कुरकुरीत. आणि बघा कुंजा रागवले बघा. हा बघा रागवली बघा. हा बघा रागवली बघा. कोण पाहिजे तर चला भेटूया आपण असंच नवीन नवीन व्हिडिओला. बाय, गुड नाईट. चला रात्रीची वाजले 10. भेटूया पुढच्या ब्लॉगला.